10% ओबीसी आरक्षण 32% ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या. आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारला समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा. तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीतचा. पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा. पोलिसांना बोलबोल कशाला? पत्रकार परिषद झाली तरी बोंब बोलतोय. तो तेवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं त्यातल्या पक्षाने पाठवलेले असते. त्यांना काय देणं घेणं नाही काय सांगितलंय काय करायचं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी का मुंबई बघितलेली नसती. ह्यातले पक्षाचे चमचे असते आणि या चमच्या अवलतेमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला, यांना नेतेच बाप वाटले हमेशा. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही. ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण. शांत राहा, आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा. माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाले, कारण मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का? ते काय वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणार अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले, फक्त वाहन सुरक्षित लावा. पोरांना माझं सांगणं आहे. मला वाटतं त्या डीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा. इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे. त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटर वर आहे. इथून काही येऊ शकतात, जाऊ शकता, रेल्वेने येऊ शकता. तिथं लावा. ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानला आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काही गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? अँब्युलन्स आहे की नाही पुढं? तुमच्या पाठीमागे ना पुढं, तिथं पुढं उचलून न्या ना. ड्रायव्हर जाय, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपल्या डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले काय?
गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे बरोबर. आपण बरं का काय ॲम्ब्युलन्स आणायला सांगितलं होतं ना? हा कुठे येतं मग? आली काय? एका जागेवर 2-4 ॲम्ब्युलन्स घेऊन घ्यावा तिकडे इकडे आपल्या आताच जाऊन ठेवून म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचे, समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ते देत का नाही, त्यांची काय इच्छा आहे. संयमानं शांततेनं राहा, सगळे माझी विनंती. आता कुठं कुठं आहे काय कारण आहे, काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं व्हायता गेले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या. आणि पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असो, सीएसटी. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला फिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्याचं नाव फक्त लिहून ठेवा, 300 तारीख कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षाला 20 वर्षाला रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे. आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल, बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डोंचू नका, विनाकारण त्रास देऊ नका, कारण पोरं तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे काय तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं, मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कदराव म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या, भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचं सांगितले, दादरातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही, माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनाची का आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. देव आणखीन दुसऱ्या दिवशी उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळ करू नका. तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे.
आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचणीमध्ये हे पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर नीट सोडणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संग हिडल सगळं देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या, कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिडल. मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत, त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा सीएचचा रस्ता मोकळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. मी गाड्या घेऊन जाऊन पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली. गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा, मुंबई आपली. मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा गावाकडे. हे सरकारनं पसरलं. आपल्याला मुंबई सांभाळायची, रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं. त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळी करा. नुसते पै माणसं चालले आणि काय अडचण होती का? मुंबईत पै माणसं चालली आणि काय अडचण आहे का? गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा. आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानाला लावा. गाड्यामुळे पॅक होईल तर मुंबई जाम होईल. काल जाम झाली आपण मोकळं केलं. मला पाहिजे अंमलबजावणी. मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगतो, तुमची आडामोठी भूमिका अकराच ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा. पोराला फक्त माझ्या बोर्ड लागता कामा नये हे मात्र तुम्ही समजून घ्या. पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा. राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे. लोकसंख्येनं, महसूलनं, संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा. नुसती मुंबई तुमची नाहीये. तुमच्या मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले. अशी दुही निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस. मुंबई मही त्याचा मान नाही ते प्रश्नच मला विचारला. पाठिंबा देत नाही मग व्यासपीठावर बसले. सत्ताधारी व्यासपीठावर आले. आता सगळे आमदार, खासदार, मंत्री बी तुम्हाला नाही कळायचे गाव. खरंच नाही कळायचे. देवेंद्र फडणवीस वाटतं मी काय गावाड आहे, पण तेव्हा सगळं बुज बसल ना. देवेंद्र फडणवीस वाटणार हे गावडं विचित्र आहे. हे पोट सोपं नाही. आणखी लई आहे. काही काही बिचाऱ्यांना नाही येत आहे तिथे. ते जरी त्यांना म्हणता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय. आम्हाला मराठीला पक्का माहिती आहे. त्यांना निवडून आणलेलं आहे गरीब मराठी. ते वळवळच करू शकत नाही.
त्यामुळे दोन्ही डबल आता मग तर 25 जण येऊन गेले खासदार आज आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेत ते गेले. त्याचं टेन्शन नाहीये मला टेन्शन याच आहे गोर गरिबांना फडणवीस का आलो काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता गेला. मुंबई थोडी आहे राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर. अरे मग तेच सांगतो ना आधी देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला नाव उपमुख्यमंत्र्याला करून देतो तो नाही मंत्र्याला करून देतो ना भाजप मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे. आता गोर गरिबाला त्रास दिलं दिल्लीत वजन राहील कसं दिल्लीत वजन राहील कसं त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आणलं ते ध्यानात नाही पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हडून कार्यक्रम करेन हल्ला करायला प्राण घालत ते डोक्यातला काढून टाकल्याला बरं राहील कारण प्रत्येक वेळेस लोक नुसते मार सुद्धा खात नसते मग कारण आम्ही संयमी आम्ही काय जन्म तुमचा मार खायला आमच्या आईला आणलं राहू तुमच्या आईला आणल्यावर तुम्ही नाही बोलणार माय असं का तुमचा जो माईक तो तुमचा बूम माय डोक्यात घालता त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी माया आईची मला माया आहे ना बार बार स्वप्न नसतं आणि ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधीच वर येता येणार नाही फडणवीसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे मराठा आणि कोणती एक कायदा पारित करा तिन्ही गॅजेट लागू करा तिन्ही गॅजेट अंमलबजावणी करून टाका सगळे सोयऱ्याला आता 1.5 वर्ष झाले ती अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी करून ओढून मराठ्याचं वाटलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसीचं आमदाही देणार आम्हाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे नुसतं ओबीसी सांभाळू नका तर मराठी सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठी सुद्धा संपलेले आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि तिथं बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोरांना सांगतो आझाद मैदानाला या तिथला रस्ता मोकळा करा तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सीएसटीच्या पोरांना ठेवा